नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. मित्रांनो, काल आपण मुख्य भाग 3 हा पूर्ण केला आणि आज आपण सुरू करत आहोत मुख्य भाग 4 जन्मभूमीचे आवाहन, त्यातील उपभाग 1 शुद्धोधनाची शेवटची भेट. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. सारीपुत्त आणि मोगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिन्यांपर्यंत राजगृहात राहिले. भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धोधनाने निरोप पाठविला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला, परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही. निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाई होते. तो शुद्धोधनाच्या एका दरबाराचा मुलगा होता. तेथे पोहोचल्यावर तो दूत म्हणाला, जगद्वंदनीय तथागता, कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते, त्याप्रमाणे आपले पिता आपली वाट बघत आहेत. तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यांसह ते पित्याच्या घरी जावयास निघाले. भगवंत अधूनमधून मुक्काम करीत चालले होते, परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदाई शीघ्र गतीने पुढे निघून गेला. लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदात पसरली. संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे. आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती हे दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी गेले. जेव्हा आपल्या मुलाला दुरूनच त्यांनी पाहिले, तेव्हा त्याचे सौंदर्य, गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेनात. हा खरोखर त्यांचाच पुत्र होता. हेच ते सिद्धार्थाचे रूप. तो महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते. तो मुनिश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता. तो बुद्ध, भगवान, अहर्त, सत्यविद आणि सगळ्या मानव जातीचा गुरु होता. आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला, आम्ही तुला पाहिल्याला आता 7 वर्षे लोटली. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो. नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले. राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला. त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्यांची फार इच्छा होती, पण तसे धैर्य त्यांना होईना. सिद्धार्थ, तो मनातल्या मनात उद्गारला, आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो. परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या. तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाले. याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता, तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेने त्याचा अभिमान लोप पावला. मी तुला माझे राज्य देईन, राजा म्हणाला, पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील. आणि भगवंत म्हणाले, राजाचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनांनी आपल्याला जखडले आहे, त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्रांशी जखडून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण यांचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करेल. आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोधन आनंदाने बेहोश झाला
आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला, हे अद्भुत परिवर्तन आहे. दुःखातिरेक आता नष्ट झाला आहे. प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते, पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखायला मिळत आहे. महान अनुकंपेने प्रेरित होऊन आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून दिलीस ते योग्यच होते. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील. शुद्धोधन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह वनातच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षा पात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले. त्यावेळी पुढील बातमी पसरली. ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकासह जात असे, त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन घाईघाईने गेला व भगवंतांना म्हणाला, तू माझ्या नावाला असा काळीमा का फासतोय? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहीत नाही का? भगवंत उत्तरले, ही आमची वंशपरंपरा आहे. पण हे कसे शक्य आहे? आमच्या वंशातील कोणा एकाने देखील भिक्षाटन केले नाही. होय महाराज, भगवंत म्हणाले, आपण आणि आपले वंशज क्षत्रियांचे वंशज असल्याचे आपण आणि आपल्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे, परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत. शुद्धोधन निरुत्तर झाला. तेव्हा तथागत पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नांची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे. म्हणून माझा हा धम्म निधी मी तुम्हाला अर्पण करतो. भगवंत पित्याला म्हणाले, जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल आणि आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धम्माचा मार्ग स्वीकाराल, तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. शुद्धोधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, बाळ, तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करेल. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.